नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये पहिलं प्रकरण अभ्यासलं, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं या ठिकाणी मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. त्यामध्ये या ठिकाणी डबल एंट्रीचं मीनिंग, डेफिनेशन, लुको पॅसिओ यांनी डबल एंट्रीचा शोध लावला हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. आणि नंतर पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणाचं ऑब्जेक्टिव्ह, त्याचे क्वेश्चन्स आपण अभ्यासले. आता खऱ्या अर्थानं आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे जर्नल एंट्री किंवा जर्नल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला अकाउंटन्सीमध्ये या ठिकाणी ट्रान्झॅक्शन महत्त्वाचं आहे, व्यवहार होणं महत्त्वाचं आहे आणि त्या व्यवहाराची नोंद या ठिकाणी आपण त्याची जर्नल एंट्री करतो. मग ती जर्नल एंट्री करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रकरणातले गोल्डन रूल्स महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पर्सनलमध्ये सगळ्या व्यक्ती येतात, रिअलमध्ये सगळ्या वस्तू येतात आणि नॉमिनल अकाउंटमध्ये सगळ्या सेवा सुविधा येत असतात. तर पर्सनल अकाउंटचा रूल, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंटचा रूल, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. अशा पद्धतीने आपण हे तिन्ही रूल्स अभ्यासले. त्या रूल्सचा वापर आपल्याला या ठिकाणी जर्नल एंट्री करण्यासाठी जर्नल टॉपिकमध्ये करायचा आहे आणि तो या ठिकाणी यूजफुल आहे. चला तर मग या ठिकाणी आज आपण जर्नल एंट्री किंवा जर्नल या टॉपिकला सुरुवात करूया. सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट अभ्यासणार आहोत आपण. त्यामध्ये जर्नल, वेगवेगळे डॉक्युमेंट्स, वाउचर्स हे अभ्यासणार आहोत. त्यानंतर मग पुढील नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्या एंट्रीज कशा करायच्या ते अभ्यासणार आहोत. सुरुवातीला बघू आता जर्नल या टॉपिकमध्ये दिलेली पुढची माहिती. बघा पुढच्या स्लाईडला या ठिकाणी इंट्रोडक्शन भाग हा दिलेला आहे. बघा सुरुवातीला या ठिकाणी इंट्रोडक्शन, बुक कीपिंग रेकॉर्ड्स ऑल डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑन द बेसिस ऑफ सपोर्ट डॉक्युमेंट. म्हणजे आपण या ठिकाणी बुक कीपिंग रेकॉर्ड करत असताना दैनंदिन झालेले व्यवहार आहेत, बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत, ते या ठिकाणी सपोर्ट डॉक्युमेंटनुसार आपण त्याची एंट्री करत असतो, रेकॉर्ड करत असतो, लिहित असतो. पुढं बघा, द वर्ड डॉक्युमेंट मीन्स ए piece of paper which provides detailed information as a legal nature. म्हणजे डॉक्युमेंटमध्ये एक पेपरचा पीस आहे, तुकडा आहे की ज्याचं पावती आहे की ज्याचा वापर आपण कायदेशीररित्या या ठिकाणी करतो आपण. ती एक लीगली प्रूफ आहे, लीगली इव्हिडन्स आहे. पुढं बघा, डॉक्युमेंट इज ए लीगली प्रूफ फॉर रेकॉर्डिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शन करण्यासाठी डॉक्युमेंट हा लीगली पुरावा आहे. त्याचा वापर आपण या ठिकाणी कायदेशीररित्या करतो. त्यानंतर पुढं दिलेलं आहे, लक्षात घ्या आता की नेक्स्ट स्लाईडला आपल्याला त्याचे इम्पॉर्टन्ससुद्धा दिलेले आहेत. बघा, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. अकाउंटिंग डॉक्युमेंटचे महत्त्वाचे काय आहेत, काय महत्त्व आहे. पहिलं बघा, डॉक्युमेंट आर नेसेसरी फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये सगळे ट्रान्झॅक्शन लिहिण्यासाठी डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत. दुसरं बघा, द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन प्रॉपर मोड अँड कॉम्प्युटर बेस्ड. म्हणजे डॉक्युमेंट किंवा ट्रान्झॅक्शन लिहित असताना प्रॉपर मोडमध्ये आणि ते कॉम्प्युटर बेस्ड असणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. तिसरं बघा, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर स्टोर्ड इन फिजिकल फाईल्स ऑर इन सॉफ्टवेअर. म्हणजे
आपले जे काही अकाउंटिंगचे ट्रान्झॅक्शन होतात, डॉक्युमेंट असतात, पावत्या असतात, त्या आपण या ठिकाणी त्याची सॉफ्ट कॉपी आपल्या फाईलला लावून या ठिकाणी ठेवतो. तो लीगली पुरावा आहे म्हणून. चौथं बघा, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर लीगल एव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर. म्हणजे कोर्ट मॅटरमध्ये अकाउंटिंग डॉक्युमेंट हा लीगल पुरावा आहे, कायदेशीर त्याचा वापर होतो, यूजफुल आहे. पाचवं बघा, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर चॅरिटी कमिशनर ऑफिसर्स. म्हणजे अकाउंटिंग डॉक्युमेंटची गरज या ठिकाणी चॅरिटी कमिशनर ऑफिसर्सने मागवलं तरी आपल्याकडे या ठिकाणी ते पुरवता आलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे. त्यानंतर सहावं बघा, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर पेमेंट्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल. या ठिकाणी अकाउंटिंग डॉक्युमेंटची गरज या ठिकाणी लक्षात घेता ते सर्व ठिकाणी गरजेचं आहे. स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल ॲथॉरिटी, म्युन्सिपाल्टी, महानगरपालिका या ठिकाणी तिथंही अकाउंटिंग डॉक्युमेंटची गरज आहे, महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे हे अकाउंटिंग डॉक्युमेंटचं इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी आपण अभ्यासलेली आहे. आता पुढं या ठिकाणी बघा, पुढंसुद्धा आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा या ठिकाणी व्हाउचर्स. आता व्हाउचर्स म्हणजे पावत्या की ज्याचा वापर आपण या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये करतो. बघा, व्हाउचर इज ए डॉक्युमेंट दॅट सपोर्ट्स ए पेमेंट मेड बाय द बिझनेसमन. इट इज लीगल एव्हिडन्स. म्हणजे व्हाउचर हे एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आहे जे पेमेंट करण्यासाठी केल्यानंतर वापरलं जातं, त्याचा कायदेशीर पुरावा म्हणून आपण यूज करतो, या ठिकाणी केला जातो. त्यामध्ये बघा इंटरनल व्हाउचर. आता त्याचे प्रकार दिलेत. इंटरनल व्हाउचर अंतर्गत पावती आणि एक्सटर्नल व्हाउचर बाहेरील व्यक्तींना दिली जाणारी पावती. त्यामध्ये बघा इंटरनल व्हाउचर्स. The internal vouchers are documents prepared internally by an organization. म्हणजे इंटरनली या ठिकाणी अंतर्गत आपण त्याचा वापर करत असतो. वेगवेगळे आपले डिपार्टमेंट असतात, म्हणजे सेल्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट. इंटरनली काय ट्रान्झॅक्शन झाला, पावती दिली तर त्याला इंटरनल व्हाउचर असं म्हणतात. त्यानंतर एक्सटर्नल व्हाउचर बघा. दीज व्हाउचर्स आर डॉक्युमेंट्स जनरेटेड फ्रॉम आउटसाइड द बिझनेस. आपला बिझनेस सोडून इतर व्यक्तींना, बाहेरील व्यक्तींना जर आपण पावती दिली तर त्याला या ठिकाणी एक्सटर्नल व्हाउचर किंवा या ठिकाणी एक्सटर्नल म्हणून, बहिस्थ पावती म्हणून त्याचा वापर करतो आपण. पुढं दिलेलं आहे बघा जर्नल व्हाउचर. आता जर्नल व्हाउचर इज बेसिस ओरिजिनल व्हाउचर ऑन द बेसिस ऑफ विच द ट्रान्झॅक्शन शुड बी जर्नलाइज्ड इन अ जर्नल बुक. म्हणजे जर्नल बुकमध्ये एंट्री करत असताना आपल्याला पावत्यांची गरज आहे, त्याचा वापर या ठिकाणी जर्नलमध्ये आपण करत असतो आणि ती जर्नल व्हाउचर पण त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आता पुढं या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, जर्नल व्हाउचरचं आपल्याला त्यांनी फॉर्मॅट दिलेलं आहे. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हे दिलेलं फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमच्या नोटबुकमध्ये हे फॉर्मॅट व्यवस्थित तयार करा, लिहून काढा. ह्याचा फॉर्मॅटचा या ठिकाणी व्यवस्थित डायग्रॅम काढून घ्या. बघा सुरुवातीला जर्नल व्हाउचर, इथं नेम ऑफ द फर्म, पार्टनरशिप फर्मचं काय नेम असेल ते या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर व्हाउचर नंबर, इथं जो काय व्हाउचर पावतीचा क्रमांक आहे तो. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर, व्यवहाराचा नंबर. डेट, ज्या दिवशी आपला ट्रान्झॅक्शन झालेला आहे ती डेट. नंतर नेम ऑफ द डेबिट अकाउंट, कोणाच्या नावे टाकायचं आहे ते. नंतर नेम ऑफ द क्रेडिट अकाउंट, नावे आणि जमा त्यांची या ठिकाणी नोंद करणं गरजेचं आहे.
त्यानंतर पर्टिक्युलर्समध्ये तपशीलमध्ये इतर माहिती देणं गरजेचं आहे. अमाऊंट रुपीजमध्ये ज्या काय अमाऊंट या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे, अमाऊंट या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. नंतर अमाऊंट इन वर्ड्स रुपीज या ठिकाणी वरती अंकी आणि खाली इथं अक्षरी या ठिकाणी दोन्ही अमाऊंट टॅली होणं गरजेचं आहे, एकच येणं गरजेचं आहे. नंतर प्रिपेड बाय ज्या व्यक्तीने तयार केलेला आहे तो चेक करणार आहे. ॲथोराइज्ड बाय जो तिथला प्रमुख आहे तो चेक करणार आहे. आणि नंतर सिग्नेचर या ठिकाणी घेतली जाणार आहे. तिन्ही ठिकाणी ते चेक केलं जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा जर्नल व्हाउचर खूप महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर पुढं या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्या, कॅश व्हाउचर रोख स्वरूपाची पावती. बघा, मीनिंग द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट अँड कॅश रिसिप्ट्स इज कॉल्ड कॅश व्हाउचर. म्हणजे रोख स्वरूपाचं पेमेंट करण्यासाठी किंवा रोख स्वरूपाचे पैसे घेण्यासाठी हे कॅश व्हाउचर महत्त्वाचं आहे, त्याचा यूज केला जातो. आणि या ठिकाणी बिझनेसमध्ये कॅश व्हाउचरला इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुढं दिलेलं आहे या ठिकाणी बघा, आता कॅश व्हाउचरचा आपल्याला या ठिकाणी नमुना दिलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला हे 5-5 मार्कासाठी नमुने विचारले जातात आणि त्या पद्धतीने तुम्ही ती तयारी करणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी बघा, कॅश व्हाउचर ह्याचंसुद्धा फॉर्मॅट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तयार करून घ्या. 5 मार्कासाठी हे विचारलं जातं. पावती तयार करा कॅश व्हाउचर किंवा जर्नल व्हाउचर. बघा, कॅश व्हाउचर नकुल अँड कंपनी, बांद्रा रोड, मुंबई. म्हणजे नकुल अँड कंपनीचं नाव आहे, टायटलवरती घेतलं आणि पत्ता या ठिकाणी घ्यायचा आहे. पुढं डाव्या या ठिकाणी उजव्या बाजूला बघा डेट, जे काय ज्या दिवशी आपण कॅश व्हाउचर तयार केले आहे ती डेट. नंतर व्हाउचर नंबर, पावतीचा क्रमांक, GST नंबर, जो काय टॅक्स भरलेला आहे तो आपण. नंतर पे टू, कुणी या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे ते किंवा आपण एखाद्याला पैसे दिले ते. नंतर ऑन अकाउंट ऑफच्या वतीने अकाउंटला या ठिकाणी जमा किंवा नावे ते टाकू शकतो आपण. डेबिट अकाउंट जे काय जमा झालेले आहे ती. नंतर टोटल रुपीज या ठिकाणी अक्षरी रक्कम लिहिणं गरजेचं आहे. आणि खाली बॉक्समध्ये अमाऊंट रुपीज, या बॉक्समध्ये अमाऊंट या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. नंतर प्रिपेड बाय तायार करणारी व्यक्ती, पास्ड बाय या ठिकाणी ते पास केलेलं असेल, मंजूर केलेलं आहे ते. आणि रिसिव्हर सिग्नेचर, ज्याच्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत त्याची सही. अशा पद्धतीने हा कॅश व्हाउचरचा नमुना तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित तयार करायचा आहे आणि त्यामधले सगळे पॉईंट व्यवस्थित लिहायचे आहेत. परीक्षेला तुम्हाला हा 5 मार्कसाठी नमुना विचारला जाऊ शकतो, त्यामुळे याची तयारी करणं गरजेचं आहे. हे सगळे नमुने तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, त्या पद्धतीने ते तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे. आता पुढं या ठिकाणी बघा, रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे पावतीच या ठिकाणी आपण विचारात घेतो, त्याचा पण अर्थ लक्षात घ्या. आता रिसिप्ट मीनिंग इन मॉडर्न बिझनेस टू इन्क्रीज द प्रॉफिट द बिझनेसमन सेल्स गुड्स ऑन क्रेडिट बट, म्हणजे उधारीवरती माल विकलेला आहे प्रॉफिटनी, बट द पेमेंट विल बी मेड ऑन फ्युचर डेट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या बिझनेसचा प्रॉफिट वाढवण्यासाठी उधारीवरती माल विकलेला आहे आणि ती व्यक्ती आपल्याला भविष्यामध्ये पेमेंट करणार आहे. ॲट द टाईम ऑफ मेकिंग पेमेंट द रिसिव्हर इज रिक्वायर्ड टू ॲक्नॉलेज म्हणजे पावती, द पेमेंट. फॉर धिस पर्पज ए डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज रिसिप्ट. म्हणजे या ठिकाणी पावती कुणाला म्हणायचं लक्षात घ्या. आपण एखाद्या व्यक्तीला, ग्राहकाला माल उधारीवरती विकलेला आहे, ती व्यक्ती आपल्याला महिन्यानी 15 दिवसांनी पैसे देणार आहे, तर तिचे पैसे मिळाले की आपण त्या व्यक्तीला पैसे मिळाले म्हणून जी पावती देतो त्याला म्हणायचं रिसिप्ट. पैसे मिळाल्यानंतरची जी पावती असते त्याला म्हणायचं रिसिप्ट.
आता या रिसिप्टचा सुद्धा या ठिकाणी बघा येलो कलर दिलेला आहे, त्याचा नमुनासुद्धा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. तो व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही त्याचा नमुना तयार करायचा आहे आणि त्यानुसार रिसिप्टची पावती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. बघा रिसिप्टवरती नाव दिलेलं आहे बालाजी अँड सन्स, सोमवार पेठ नाशिक, नाव आणि पत्ता दिलेला आहे. रिसिप्ट नंबर, पावती क्रमांक, डेट, ज्या दिवशी आपल्याला पैसे मिळाले आहेत ती डेट, नंतर GST नंबर जो काय जनरल रजिस्ट्रेशन नंबर असेल तो, नंतर रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मेसर्स, कंपनीचं नाव, पार्टनरशिप फर्मचं नाव येणार आहे, त्यांच्याकडून आपल्याला रिसिव्ड झालं त्यामुळं थँक्स फ्रॉम मेसर्स. ए सम ऑफ रुपीज, या ठिकाणी इथं अक्षरी बाय कॅश रोख स्वरूपात मिळाली, अक्षरी लिहा, चेक मिळाली, चेकच्या स्वरूपात अक्षरी रक्कम लिहा, DDच्या स्वरूपात मिळाली, NFT RTGS नुसार पैसे मिळाले असतील तर त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावर टिकमार्क करणं गरजेचं आहे. नंतर नंबर त्याचा टाका, डेट ड्रॉन ऑन डॅश डॅश, ज्या दिवशी डेट या ठिकाणी कधी आपण माल विकलेला ती डेट. इन पार्ट, अर्धे पैसे मिळाले पार्ट, फुल्ली पेमेंट, पूर्ण मिळाले असतील तर पूर्ण, ऑफ बिल नंबर, जो काय बिलाचा क्रमांक आहे तो. नंतर अमाऊंट रुपीज, या ठिकाणी बॉक्समध्ये अंकी अमाऊंट टाकणं गरजेचं आहे, वरती अक्षरी आणि खाली बॉक्समध्ये अंकी अमाऊंट लिहिणं गरजेचं आहे. नंतर स्टॅम्प येईल, रिसिव्हर सिग्नेचर येईल आणि नंतर इथं येईल सब्जेक्ट टू रिअलायझेशन ऑफ चेक, या ठिकाणी चेकचा क्रमांक वगैरे काय असेल तर तो त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण एखाद्या व्यक्तीला उधारीवरती माल विकला आणि त्याने भविष्यात आपल्याला पैसे आणून दिले तर आपण त्याला जी पावती देतो त्याला म्हणतात रिसिप्ट, आणि ती पावती पण खूप महत्त्वाची आहे. आता पुढं आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घ्या की याच टॉपिकमधला हे झालं आपण आतापर्यंत बघितलं जर्नल व्हाउचर, कॅश व्हाउचर, रिसिप्ट बघितलं. आता आपल्याला खऱ्या अर्थानं बघायचं आहे की ट्रान्झॅक्शन करण्यासाठी हाही मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामध्ये लक्षात घ्या चेक, की चेकबुक आणि चेक, आपण बँकेत खातं ओपन केलं की बँक आपल्या मागणीनुसार आपल्याला चेकबुक देत असते, चेकचं पुस्तक देत असते. त्यासाठी आपल्याला किमान या ठिकाणी 1,000, 2,000, 3,000 अशा पद्धतीने मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो आणि तुमच्या मागणीनुसार तुम्हाला करंट अकाउंटवरती, सेविंग अकाउंटवरती बँकेकडून चेकबुक दिलं जातं की ज्या चेकबुकचा वापर तुम्ही तुमचे या ठिकाणी बिझनेस ट्रान्झॅक्शन, तुमचे व्यवहार करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही चेकचा वापर करत असता, चेकबुकचा वापर करत असता. मग या चेकमुळं फायदा असा आहे की या ठिकाणी ट्रान्झॅक्शनची नोंद बँकेमध्ये होते, आपल्याकडं होते, 2 ठिकाणी नोंद होत असते चेकमुळं. आणि दुसरं गोष्ट, चेकमुळं व्यवहार हा सुलभपणा येतो, व्यवहाराला एक लीगली इव्हिडन्स प्राप्त होतो, कायदेशीर स्वरूप त्याला प्राप्त होतं. त्यामुळं चेक महत्त्वाचा आहे, चेकबुक पण महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. आता त्यांनी त्याचा अर्थ दिलेला आहे. आपल्याला चेकबुक, चेकचे प्रकार, त्याचे नमुने पण अभ्यासायचे आहेत आणि मग जर्नल एंट्रीला सुरुवात करायची आहे. बघा सुरुवातीला या ठिकाणी चेकचा अर्थ सांगितलं तुम्हाला. बघा, व्हाईल डीलिंग विथ बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेसमन यूज डिफरंट टाइप्स ऑफ चेक टू मेक पेमेंट्स अँड फॉर सेंडिंग मनी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे चेकचा वापर आपण या ठिकाणी पेमेंट करणं, खरेदी करणं, विक्री करण्यासाठी करू शकतो, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करणे किंवा आपण बँकेला आज्ञा देणं, आमच्या खात्यातले पैसे जो व्यक्ती चेक घेऊन येईल त्याला द्या. चेकबुक फॅसिलिटी इज गिवन बाय द बँक टू इट्स अकाउंट होल्डर्स who maintains a certain minimum balance. कमी 1,000, 2,000, 3,000 मिनिमम बॅलन्स असेल त्यांना चेकबुकची फॅसिलिटी दिली जाते त्यांच्या मागणीनुसार. पुढं, ए चेक इज ॲन ऑर्डर इश्यूड बाय द अकाउंट होल्डर टू हिज बँकर
टू पे ऑन डिमांड इज stated sum of money to or to the order of specified person or to the bearer. त्यांनी ज्याला व्यक्तीला ऑर्डर दिली असेल, चेक दिला असेल, त्या व्यक्तीला बँकेला सांगायचं की त्या व्यक्तीला माझ्या खात्यातून पैसे द्यावेत, अशा आपण बँकेला एक प्रकारची ऑर्डर देत असतो. द प्रिंटेड चेकबुक इज इश्यूड बाय द बँक टू द अकाउंट होल्डर ॲज पर हिज रिक्वायरमेंट. म्हणजे या ठिकाणी कस्टमरच्या अकाउंट होल्डरच्या गरजेनुसार तो चेकबुकची प्रिंट मागू शकतो, मागवतो आणि या ठिकाणी आपल्याला चेकबुकच्या गरजेनुसार आपण चेकची या ठिकाणी चेक देत असतो आणि एका चेकबुकमध्ये 10, 15, 20 चेक असतात. तो चेक या ठिकाणी 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 दिवसापर्यंत या ठिकाणी व्हॅलिड पकडला जातो. पूर्वी 6 महिने होता, तर ते 90 दिवसापर्यंत चेक व्हॅलिड पकडला जातो आणि त्या पद्धतीने आपण चेकबुकद्वारे व्यवहार व्यवस्थित करत असतो आणि या ठिकाणी त्याला कायदेशीर पुरावा प्राप्त होत असतो. अशा पद्धतीने आपण चेकबुकबद्दल माहिती अभ्यासलेली आहे. आता एकूण आपण एक 8-10 स्लाईड अभ्यासल्या. त्यामध्ये सुरुवातीला बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला जर्नल हा तिसरा टॉपिक आपण सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी इंट्रोडक्शनचा भाग पाहिला तर डे टू डे ट्रान्झॅक्शन होतात. ते ट्रान्झॅक्शन आपण जर्नल एंट्रीमध्ये रेकॉर्ड करत असतो. त्यासाठी डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला पावती देत असते. इव्हन तुम्ही बसचं तिकीट काढा, रेल्वेचं तिकीट काढा, एरोप्लेनचं तिकीट काढा, तुम्हाला पावती दिली जाते. या ठिकाणी कपड्यांची खरेदी करा, पावती दिली जाते. तुम्ही टॅक्स भरला, पावती दिली जाते. सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जेवढे तुम्ही काही पेमेंट कराल त्याची पावती दिली जाते तुमच्या मागणीनुसार. लक्षात घ्या, सोनं खरेदी करा, पावती दिली जाते. म्हणजे तिथं अकाउंटिंग एंट्रीला डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स, त्याचं महत्त्व पण अभ्यासलेलं आहे. अकाउंटिंग डॉक्युमेंटचं का महत्त्वाचे आहे ते त्याचं फायलिंग करून ठेवणं गरजेचं आहे. नंतर व्हाउचर्स या ठिकाणी पाहिलं की इंटरनल व्हाउचर, एक्सटर्नल व्हाउचर गरजेचे आहेत, पावत्यांची गरज. नंतर जर्नल व्हाउचर, त्याबद्दलसुद्धा हे बेसिक ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, ते ट्रान्झॅक्शनसाठी लागतं आपल्याला. मग त्याचंसुद्धा नमुना अभ्यासलेला आहे. तर हा नमुना तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित या ठिकाणी लिहून काढायचा आहे आणि काही शंका असतील तर विचारायच्या आहेत. 5 मार्कासाठी नमुना विचारला जातो. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या, कॅश व्हाउचर, रोख स्वरूपाची पावती. त्यामध्ये कॅश पेमेंट, कॅश मिळाली किंवा दिली, त्यासाठी हे कॅश व्हाउचरचा आपण वापर करत असतो आणि त्याचासुद्धा या ठिकाणी नमुना आपल्याला दिलेला आहे. रोख स्वरूपाच्या पावती, कॅश व्हाउचरमध्ये काय काय लिहिणं अपेक्षित आहे ते दिलेलं आहे. तर हा सुद्धा नमुना तुम्ही तयार करायचा आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे पावती. आपण मालाची खरेदी किंवा विक्री एखाद्या ग्राहकाला केली, त्याने आपल्याला 15 दिवसांनी पेमेंट दिलं, महिन्यानी पेमेंट दिलं, तर त्याला आपण जी पावती देतो त्याला म्हणायचं रिसिप्ट. त्या रिसिप्टचा सुद्धा नमुना तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये तयार करायचा आहे. तो सुद्धा नमुना महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढं बघा, आपण आत्ताच अभ्यासलं की चेकबुक जी बँक तुम्हाला देते आणि चेकचा वापर करून आपण ट्रान्झॅक्शन व्यवस्थित करत असतो, व्यवहार पार पाडत असतो. तर अशा प्रकारे आपण जर्नल टॉपिकमध्ये ही बेसिक थेरॉटिकली पार्ट अभ्यासलेला आहे. आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही गुगल फॉर्मवरती टेस्ट टाकल्या जातात त्या सगळ्या टेस्ट तुम्ही सॉल्व करा त्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि त्या दृष्टीने तुम्ही टेस्टची सुद्धा तयारी करायची आहे. टेस्ट सगळ्यांनी सोडवायच्या आहेत. तीच तुमची या ठिकाणी महत्त्वाची टेस्ट आहे आणि तुमची प्रेझेंट आहे. या सुरुवातीला टेस्ट तुम्हाला टाकल्या जातील, ज्याचा वापर या ठिकाणी तुम्हाला युनिट टेस्ट सोडवण्यासाठी होणार आहे. जी तुमची युनिट टेस्ट ऑनलाईन घेतली जाईल त्यासाठी टेस्ट महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही सॉल्व करणं गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण जर्नल टॉपिकचा थेरॉटिकली भाग अभ्यासला आणि तोही बेसिक भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, राहिलेला भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत. तुमच्या या टेक्स्टबुकमधलीच ही सगळी माहिती आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी
या ठिकाणी सर्व लेक्चर ऐका, सर्व टेस्ट सॉल्व करा गुगल फॉर्मच्या, आणि काही शंका असतील तर या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज केला असेल त्या पद्धतीने हे करा. आणि नोट्स पहिल्या टॉपिकच्या टाकलेल्या आहेत, दुसऱ्या टॉपिकच्या पण देणार आहे. तर या ठिकाणी सर्व नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पहिल्या आणि दुसऱ्या धड्याखालची पूर्ण तयारी करा, ते महत्त्वाचे आहे. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. धन्यवाद.